मी माझ्या घरच्यांच्या विरोधात जाऊन माझ्या पसंतीने लग्न केलं, कारण वडील जिथे माझं लग्न करायचं म्हणत होते तो मुलगा मला बिलकुल पसंत नव्हता आणि मी पूर्ण आयुष्य अशा पसंत नसलेल्या आणि अनोळखी माणसासोबत घालवण्याचा विचारसुद्धा करू शकत नव्हते. लग्नादिवशी मी जेव्हा नवरीचा मेकअप करण्यासाठी पार्लरमध्ये गेली तेव्हा मी अगोदरच ठरवलं होतं की मी तिथून पळून जाईल आणि माझ्या प्रियकरासोबत लग्न करेल, आणि मी तसंच केलं. मी जेव्हा तयार होण्यासाठी पार्लरला गेले तेव्हा तिथून पळून गेली आणि माझ्या प्रियकरासोबत लग्न केलं. मी आता कायमचं माझ्या आईवडिलांचं घर सोडून आली होती, कारण मला माहीत होतं की माझे आईवडील आणि माझे भाऊ मला आता त्या घरात पाऊल ठेवू देणार नाहीत. त्यामुळे मी स्वतःच्या घराचा त्याग केला होता. माझा नवरा खूप चांगला व्यक्ती होता. तो माझ्यावर खूप प्रेम करत होता, परंतु त्याच्या आईवडिलांनी मला स्वीकारायला नकार दिला. तेव्हा आम्ही दोघांनी आमचं एक छोटंसं घर बनवलं. माझ्या नवऱ्याने मला जीवनातील प्रत्येक सुख दिलं. सर्व सुख सुविधा माझ्या पायाशी आणून ठेवल्या. मी पण माझ्या नवऱ्यावर खूप मनापासून प्रेम करायची. मी त्याच्यासोबत खूप आनंदी होती. लग्नाच्या 2 वर्षानंतर जेव्हा मला समजलं की मी आई होणार आहे तेव्हा मी खूप खुश झाली. मी लगेच ही गोड बातमी माझ्या नवऱ्याला ऑफिसमध्ये फोन करून सांगितली. तेव्हा माझ्या नवऱ्याला सुद्धा ही बातमी ऐकून खूप आनंद झाला. ते बाबा होणार आहेत हे ऐकून त्यांनी लगेच ऑफिसला सुट्टी टाकली आणि घरी यायला निघाले. पण मला काय माहीत होतं की ते शेवटचंच घरी येत आहेत. त्यानंतर ते कधीच घरी येणार नाहीत आणि मी त्यांना कधीच पाहूही शकणार नाही. जर मला हे अगोदर माहीत असतं तर मी त्यांना घरी येऊच दिलं नसतं. मी त्यांना ऑफिसमध्येच थांबायला सांगितलं असतं. ते जेव्हा खूप आनंदी होऊन ऑफिसमधून घरी येत होते तेव्हा ते वाटेतच देवाघरी निघून गेले. माझ्या नवऱ्याचा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला आणि त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. काही वेळानंतर माझा नवरा 4 माणसांच्या खांद्यावर घरी आला आणि कायमचं हे जग सोडून निघून गेला. माझं मूल या जगात येण्या अगोदरच बापाच्या प्रेमाला पोरकं झालं. माझ्या मुलाच्या डोक्यावरून बापाची सावली निघून गेली आणि मी ऐन तारुण्यात विधवा झाली. या भरलेल्या जगात एकटी पडली. माझ्या जवळच्या लोकांचा तर मी अगोदरच त्याग केला होता आणि दुसरीकडे कुठे जाण्यासारखा जमानाही राहिला नव्हता. मी एक तरुण बाई होती. कधी कोणाची वाईट नजर माझ्यावर पडेल काही सांगता येत नव्हतं. मला आता मोठा प्रश्न पडला होता की मी कुठे जाऊ आणि कोणाला मदत मागू. माझ्या नवऱ्याची एक दूरची नातेवाईक होती. तिला मी मावशी म्हणत होती. ती सुद्धा माझ्यासारखीच या जगात एकटी होती. मला आधार मिळेल म्हणून त्या मावशीला घरी बोलावून घेतलं. आता आम्ही दोघी बायका मिळून जीवनाची गाडी ढकलत होतो. माझ्या मावशीने माझी खूप साथ दिली. माझा नवरा मेल्यानंतर काही महिन्यातच मी एका गोंडस मुलीला जन्म दिला. तेव्हा माझी चिंता आणखीनच वाढली. एकतर मी तरुण विधवा बाई, त्यासोबतच आता माझ्यावर माझ्या मुलीची सुद्धा जबाबदारी आली होती. तिच्या खाण्यापिण्यासोबतच तिचं शिक्षण आणि पालन पोषणाची जबाबदारी माझ्या खांद्यावर येऊन पडली होती. अशामध्ये माझ्या मावशीने मला खूप आधार दिला. माझी मावशी माझं घर आणि मुलीला सांभाळायची आणि मी बाहेर पडून काम शोधू लागली. लवकरच मला जवळच्या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून जॉब मिळाला आणि मी तिथे काम करू लागली. दिवस असेच निघून जात होते. माझी मुलगी कीर्ती आता हळूहळू मोठी होऊ लागली होती. आता ती तरुण झाली होती. माझी मुलगी कीर्ती दिसायला खूपच सुंदर होती. मला तर कधी कधी तिच्या सुंदरतेची भीती वाटायची, कारण गरिबांच्या घरात सुंदरता ही एक शाप असते. मी माझ्या मुलीच्या पालनपोषणावर आणि शिक्षणावर खूप लक्ष दिलं. तिच्यावर चांगले संस्कार होण्यासाठी कुठेच कमी पडले नाही. आता माझे हातपाय थकू लागले होते. माझी मुलगी आता तारुण्यात आली होती. एक आई होण्याच्या नात्याने मला आता तिच्या लग्नाची चिंता सतावू लागली होती. माझी इच्छा होती की माझ्या मुलीचं लग्न एका श्रीमंत घरात व्हावं. तिचं पूर्ण आयुष्य खूप आरामात आणि सुखात जावं, कारण माझ्या घरी कीर्तीला सुख आणि ऐशोआराम मानावा असा मिळाला नाही. आम्ही खूप हालाखीत जीवन जगलो होतो. मी खूप कष्टाने आणि तडजोड करून तिच्या शिक्षणाचा खर्च भागवत होते. मी माझ्या मुलीसाठी स्थळ बघण्यासाठी शाळेत सर्वांना सांगून ठेवलं होतं की तिच्यासाठी एखादा चांगला मुलगा असेल तर नक्की सांगा. एके दिवशी मी शाळेमध्ये मुलांच्या गृहपाठाच्या वया तपासत होती की तेवढ्यात माझी एक खूप जवळची मैत्रीण कमला माझ्या जवळ आली आणि मला सांगू लागली की तिची बहीण तिच्या मुलासाठी मुलगी शोधत आहे. घराणं खूप चांगलं आहे. मुलगा चांगल्या खात्यापित्या घरचा आहे. एवढेच नाही तर तो एकुलता एक आहे. मला तर वाटते
की तुझ्या मुलीचं इथेच लग्न व्हावं. कमला इतकं प्रेमाने आणि विश्वासाने सांगत होती की मी खूप खुश झाली होती. तसंही ती माझी खूप जवळची आणि चांगली मैत्रीण होती. आम्ही खूप वर्षापासून एकमेकींना ओळखत होतो आणि आमचं एकमेकींच्या घरी येणं जाणं सुद्धा होतं. त्यामुळे मी तिचं म्हणणं ऐकलं आणि मी मुलांच्या कुटुंबियांना मुलगी बघायला येण्यासाठी आमंत्रण दिलं. त्या दिवशी मी खूप खुश होती, कारण आता माझ्या सर्व चिंता मिटणार होत्या आणि माझी मुलगी ज्या घरात लग्न करून जात होती ते खूप पैसेवाले लोक होते आणि माझी मुलगी तिथे खूप आरामात आणि सुखाने राहू शकणार होती. काही दिवसातच कमलाची बहीण तिच्या मुलाला घेऊन आमच्या घरी आली. जेव्हा ती आमच्या घरी आली तेव्हा येताना सोबत खूप सारं सामान घेऊन आली होती. ती माझ्या मुलीला बघता क्षणी खूप खुश झाली होती. मला तर विचार करण्याची संधी सुद्धा दिली नाही. मी पण लगेच लग्नाला होकार दिला. मला ते लोक खूप चांगले आणि खानदानबाज वाटत होते. माझ्या मुलीचं नशीब फळफळताना पाहून मी खूप खुश झाली होती. मुलाच्या घरच्यांनी लवकरात लवकर लग्न करण्यावर जोर दिला होता आणि मलाही त्यावर काहीच आक्षेप नव्हता. मी मुलाला पाहिलं होतं. मलाही मुलगा खूप आवडला होता. हे लग्न करण्यामागचा माझ्या सगळ्यात मोठा हेतू हा होता की मुलगा एकुलता एक होता आणि त्याचा परिवार खूप लहान होता. त्याच्या परिवारामध्ये त्याची आई आणि त्याची एक बहीण होती. त्याच्या वडिलाचं खूप वर्षापूर्वीच निधन झालं होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही होती की हा मुलगा माझ्या जवळच्या मैत्रिणीचा म्हणजेच कमलाच्या बहिणीचा मुलगा होता. त्यामुळे मला विश्वास बसला की हे लोक खूप चांगले आहेत. माझी मुलगी यांच्या घरी खूप खुश सुखात राहील. मी दिवस रात्र कष्ट करून जमा केलेली सर्व जमापुंजी माझ्या मुलीच्या लग्नासाठी खर्च केली. तिच्या लग्नाची तयारी करू लागली. मला माझ्या मुलीच्या लग्नात काहीच कमी पडू द्यायचं नव्हतं. मी खूप आनंदाने माझ्या मुलीला आशीर्वाद देऊन तिची पाठवणी केली. आज मला खूप हलकं हलकं वाटत होतं. मला असं वाटत होतं की मी माझी जबाबदारी खूप चांगल्या प्रकारे पार पाडली आहे. मुलगी मला सोडून गेल्याचं दुःख होतं, परंतु प्रत्येक आईला या दुःखातून जावंच लागतं. मुलगी तर ही परक्याचं धन असते. एक ना एक दिवस तिला आपल्या आईवडिलांचं घर सोडून परक्या घरी जावंच लागतं. लग्नानंतर माझी मुलगी 2-3 वेळेस माहेरी मला भेटण्यासाठी आली होती. तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती आणि तिच्या चेहऱ्यावरचा तो आनंद बघून मी अंदाज लावू शकत होती की माझी मुलगी सासरी खूप सुखात आहे. माझं स्वप्न पूर्ण झालं होतं. माझ्या मुलीचं लग्न एका श्रीमंत घरात झालं होतं. परंतु काही दिवसांनी माझी मुलगी मला जेव्हा भेटण्यासाठी आली तेव्हा तिने मला जे काही सांगितलं ते ऐकून तर मी खूप अस्वस्थ झाली. माझ्या मुलीनं मला सांगितलं की ती तिच्या सासूसोबत गावी राहायला जाणार आहे, कारण तिच्या नवऱ्याला कामानिमित्त दुसऱ्या शहरात पाठवण्यात येत आहे. त्यामुळे मोठ्या शहरात दोघी सासू सुना एकटं तर राहू शकत नाहीत. त्यामुळे त्या त्यांच्या गावी असलेल्या घरी राहायला जात आहेत. माझी मुलगी मला सोडून इतक्या दूर जात आहे म्हणून मी खूप उदास होती, कारण या अगोदर मी माझ्या मुलीला माझ्यापासून इतकं दूर कधीच जाऊ दिलं नव्हतं. परंतु तिच्याजवळ सुद्धा काहीच मार्ग नव्हता. काळजावर दगड ठेवून मी तिला भेटायला गेली आणि ती सुद्धा मला खूप प्रेमाने भेटून तिच्या सासूसोबत गावी राहायला निघून गेली. ती गेल्यानंतर मी खूप उदास राहू लागली होती. पण कीर्ती मला रोज फोन करून तिच्याबद्दल सांगायची, त्यामुळे माझी उदासी आता दूर झाली होती. एके दिवशी कीर्तीने मला फोनवर सांगितलं की ती आई बनणार आहे. ही आनंदाची बातमी ऐकून मी खूप खुश झाली आणि आता मी रोजच कीर्तीला फोन करून तिच्या तब्येतीची विचारणा करू लागली. परंतु काही दिवसानंतर कीर्तीने मला फोन करायचं बंद केलं. मी जेव्हा पण तिला फोन करायची तेव्हा तिचा फोन तिची सासू उचलायची आणि तिच्याबद्दल सर्व सांगायची. मी जेव्हा कीर्तीला बोलायचं आहे म्हणायची तेव्हा तिची सासू म्हणायची की कीर्ती आता आराम करत आहे. डॉक्टरांनी तिला आराम करायला सांगितलं आहे. आता तिची आराम करायची वेळ आहे, त्यामुळे मी तुमचं तिच्याशी बोलणं करून देऊ शकत नाही. मला कीर्तीच्या सासूचं बोलणं ऐकून असं वाटायचं की माझ्या मुलीला सासूच्या रूपात एक आई मिळाली आहे, जी पोटच्या मुलीसारखं माझ्या कीर्तीवर प्रेम करते. मी सतत देवाचे उपकार मानायची की माझ्या मुलीला सासूच्या रूपात आई मिळाली आहे. परंतु एका रात्री मला अशी बातमी कळाली की त्यामुळे माझं जग विरान झालं. एका रात्री माझ्या मुलीच्या सासरकडून फोन आला की तुमच्या मुलीची अचानक तब्येत बिघडल्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे. माझ्यासाठी ही बातमी एखाद्या वादळापेक्षा कमी नव्हती. या बातमीने माझे हातपाय गळून गेले. मी तर काही विचार करण्याच्या सुद्धा मनस्थितीत राहिली नव्हती. जेव्हा मी शुद्धीवर आली
तेव्हा मी जोर जोराने ओरडून ओरडून रडू लागली होती, कारण कीर्ती माझी एकुलती एक मुलगी होती. तीच माझं सर्व काही होती. कीर्तीशिवाय माझं या जगात दुसरं कोणीच नव्हतं. रडून रडून माझा आवाज बंद झाला. माझे डोळे आणि ओठ सुकले होते. आता तर माझ्या गळ्यातून आवाज सुद्धा बाहेर पडत नव्हता. मला लवकरात लवकर माझ्या मुलीच्या गावी पोचायचं होतं, पण मला माझ्या मुलीच्या गावचा पत्ता माहीत नव्हता. त्यामुळे मी माझी मैत्रीण कमलाला फोन केला. तेव्हा तिने मला सांगितलं की मी अगोदरच गावी गेली आहे. तेव्हा मी तिला म्हटलं की मला त्या गावाचा पत्ता तरी दे, म्हणजे मला माझ्या मुलीला शेवटचं एकदा बघता तरी येईल. तिने घाईघाईने मला त्या गावचा पत्ता दिला आणि फोन कट केला. मी माझ्या मुलीच्या जाण्याने पार दुःखात बुडून गेली होती, पण त्यावेळेस मी स्वतःला कसं तरी सावरलं आणि मी त्या गावी पोहोचली. मी फोन करून अगोदरच कीर्तीच्या सासूला सांगितलं होतं की मी येईपर्यंत माझ्या मुलीवर अंतिम संस्कार करू नका, मला माझ्या मुलीला शेवटचं एकदा बघायचं आहे. मी कीर्तीच्या घरी पोहोचली तेव्हा घरी खूप लोक जमले होते, परंतु हैराण करणारी आणि आश्चर्याची गोष्ट तर ही होती की माझी मुलगी कीर्तीला एका वेगळ्या रूममध्ये आणलं होतं आणि तिला एका मोठ्या ब्लँकेटमध्ये गुंडाळून ठेवलं होतं. मी कीर्तीजवळ जाऊन रडू लागली होती. माझा नवरा हे जग सोडून गेल्यानंतर कीर्तीच तर माझा एकुलता एक आधार होती. आता ती सुद्धा हे जग सोडून गेली होती. मी छाती बुडून बुडून रडत होती. काही वेळाने काही बायका माझ्या जवळ आल्या आणि त्यांनी मला कीर्तीपासून दूर नेलं आणि त्या म्हणाल्या की आता अंतिम संस्कार करण्याची वेळ झाली आहे. तुम्ही हिम्मत धरा. जगामध्ये जो व्यक्ती जन्माला येतो त्याला एक ना एक दिवस हे जग सोडून जावंच लागतं. माझ्या मुलीवर अंतिम संस्कार करण्याची तयारी सुरू करण्यात आली. मी एका कोपऱ्यात निर्जीव वस्तूसारखी बसली होती. तेवढ्यात मला पाणी देण्याच्या बहाण्याने एक मोलकरीण माझ्या जवळ आली आणि तिने माझ्या कानात सांगितलं की तुम्ही 5 मिनिटांसाठी एकटीच तुमच्या मुलीच्या रूममध्ये जावा. त्या मोलकरीणचं बोलणं ऐकून मी कान टवकारले. मी लगेच स्वतःला सावरलं आणि उठून उभी राहिली आणि कीर्तीच्या सासूजवळ जाऊन त्यांना म्हटलं की आता माझी मुलगी हे जग सोडून कायमचं निघून गेली आहे. मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही फक्त 5 मिनिटे मला माझ्या मुलीच्या रूममध्ये एकटीला जाऊ द्या. मला माझ्या मुलीला पोट भरून बघायचं आहे. मला तिच्यासोबत वेळ घालवायचा आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही माझी इच्छा पूर्ण करावी. कीर्तीची सासू माझ्याकडे बघू लागली आणि काहीतरी विचार करून थोड्या वेळाने त्यांनी मला कीर्तीच्या रूममध्ये जायला परवानगी दिली. सर्व बायकांना रूममधून बाहेर पाठवण्यात आलं. आता रूममध्ये मी आणि कीर्तीच होती. मी आता सुद्धा जोरजोराने रडत होती. असं वाटत होतं की माझ्या मुलीला कुठेतरी लपवून ठेवावं. तेवढ्यात त्या रूमच्या पाठीमागच्या खिडकीतून ती मोलकरीण रूममध्ये आली. मी त्या मोलकरीणचीच वाट बघत होती, कारण तीच मला सांगू शकत होती की कीर्तीच्या मृत्यूमागचं रहस्य काय आहे. मी लगेच त्या मोलकरीणजवळ गेली आणि तिच्याजवळ जाऊन बसली. मी तिला म्हटलं की कृपा करून मला लवकर सांग की तुला मला काय सांगायचं होतं. त्या मोलकरीणने माझ्या कानात सांगितलं की तुमची मुलगी कीर्ती जिवंत आहे. जर तुम्हाला माझ्यावर विश्वास बसत नसेल तर तुम्ही स्वतः चेक करू शकता. मी पुन्हा एकदा कीर्तीच्या चेहऱ्याकडे पाहिलं. तिचा चेहरा आणि ओठ निळे पडले होते. तिचं पूर्ण शरीर थंड पडलं होतं. ती जिवंत आहे याची काहीच गॅरंटी नव्हती, परंतु मी ती मोलकरीण खोटं बोलत आहे असं सुद्धा म्हणू शकत नव्हती, कारण कोणतीच बाई अशी मजाक करू शकत नाही, तीही एका आईसोबत तिची मुलगी मेली आहे. मी कीर्तीला पुन्हा एकदा चेक केलं. मी तिच्या ओठांजवळ माझे कान ठेवले आणि तिच्या हाताची नाडी शोधू लागली. खूप शोधल्यानंतर मला समजलं की कीर्ती खूप धीम्या गतीने श्वास घेत आहे. ती मोलकरीण खरं बोलत होती. माझी मुलगी जिवंत होती. पण मी आता काय करू हा प्रश्न मला पडला होता, कारण हे लोक तर खूप चालाक होते. या लोकांनी माझ्या मुलीला असं काहीतरी खाऊ घातलं होतं की त्यामुळे माझ्या मुलीचं पूर्ण शरीर थंड पडलं होतं आणि सर्व अंग काळं निळं झालं होतं. मी आता काय करू? मी माझ्या मुलीला या राक्षसांपासून कसं वाचू? माझ्याकडे काहीच मार्ग नव्हता. माझ्यासमोर आता फक्त ती मोलकरीण होती आणि तीच माझी मदत करू शकत होती. मी त्या मोलकरीणसमोर हात जोडून उभी राहिली आणि तिला म्हटलं की कृपा करून माझ्या मुलीला वाचवण्यासाठी मदत कर. मी तुझे हे उपकार आयुष्यभर विसरणार नाही. मी त्यासोबतच माझ्या हातातल्या 2 सोन्याच्या बांगड्या काढून तिच्या हातात ठेवल्या. या बांगड्या माझ्या नवऱ्याची शेवटची निशाणी होती. या बांगड्या माझ्या नवऱ्याने मला दिल्या होत्या
आणि माझ्या नवऱ्याची निशाणी म्हणून मी त्या बांगड्या सतत माझ्या हातात घालायची. मी त्या मोलकरीणसमोर हात जोडून तिला म्हटलं की तू माझ्या मुलीला या खिडकीतून बाहेर काढ आणि एखाद्या सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेव. त्या मोलकरीणचं नाव शवंता होतं. शवंताने लगेच तिच्या बटव्यामधून मोबाईल बाहेर काढला आणि कोणाला तरी फोन केला. फोन करताच खिडकीच्या बाहेर 2 बायका येऊन उभ्या राहिल्या. मी आणि शवंताने कीर्तीला खिडकीतून बाहेर उतरवलं. त्या 2 बायका कीर्तीला घेऊन निघून गेल्या. आता कीर्तीच्या जागी त्या ब्लँकेटमध्ये मी झोपी गेली. मी माझ्या मुलीसोबत निघून गेली असती, पण मी तसं केलं नाही, कारण मला सत्य काय आहे ते जाणून घ्यायचं होतं. मला माझ्या जीवाची मुळीच पर्वा नव्हती. मला तर हे जाणून घ्यायचं होतं की या लोकांनी माझ्या मुलीसोबत असं का केलं. शेवंताने मला खूप समजावलं, पण मी तिचं काहीच ऐकलं नाही. ती म्हणाली की हे लोक तुम्हाला खूप त्रास देतील. जर तुम्हाला सत्य जाणून घ्यायचं आहे तर काय आहे ते मी तुम्हाला सांगते. परंतु मी शेवंताला म्हटलं की नाही, या लोकांना मला रंगे हात पकडायचा आहे. आम्ही दोघी बोलतच होतो की कोणीतरी अचानक दरवाजा वाजवला. शेवंताने माझा चेहरा व्यवस्थित झाकला आणि ती सर्वांना म्हणाली की कीर्तीची आई कीर्तीला शेवटचं भेटून खिडकीतून निघून गेली. सगळ्यात अगोदर रूममध्ये कीर्तीची सासू आली होती आणि ती खूप हैराणीने म्हणाली की कीर्तीची आई खिडकीमधून बाहेर का गेली? ती तर दरवाजातून सुद्धा बाहेर जाऊ शकत होती. त्यावर शेवंता म्हणाली की बाईसाहेब, कीर्तीची आई म्हणत होती की आता त्यांचं या कुटुंबाशी काहीच देणं घेणं नाही. या कुटुंबाने माझ्या मुलीची काळजी घेतली नाही, त्यामुळे ती आज या जगात राहिली नाही. त्यामुळे मला त्या लोकांचं तोंड सुद्धा बघायचं नाही. मी खिडकीतून जात आहे. शेवंताच्या तोंडून हे ऐकून कीर्तीची सासू माझ्याबद्दल बरं वाईट बोलू लागली. मी तर हे ऐकून खूप हैराण झाली, कारण अगोदर तर कीर्तीची सासू माझ्या तोंडावर खूप गोड गोड बोलत होती आणि माझ्या मागे मात्र ती माझ्याबद्दल इतकं बरं वाईट बोलत होती. पण मी तर या गोष्टीची वाट बघत होती की माझ्या हाती एखादा सुराग लागेल, ज्यामुळे मी या लोकांना रंगे हात पकडून त्यांचा तमाशा बनवेल. पण या लोकांनी असं काहीच केलं नाही. ते लोक मला अंतिम संस्कारासाठी घेऊन जाऊ लागले. माझी चिता रचून तयार झाली होती. आता मला खूप भीती वाटू लागली होती, कारण आता माझ्याकडे कोणताच मार्ग नव्हता. जर मी अशीच झोपून राहिली असती तर या लोकांनी मला चितेवर ठेवून आग लावली असती. मला काहीच समजत नव्हतं की मी काय करू. मी विचार करू लागली, इतक्या वेळात तर लोकांनी मला चितेवर झोपवलं सुद्धा आणि सरणाला आग सुद्धा लावली. परंतु माहीत नाही की जेवढे पण लोक माझ्या अंतिम संस्कारासाठी आले होते ते लोक अचानक पळू लागले आणि तेवढ्याच शेवंताने मला त्या सरणावरून ओढून बाजूला काढलं. शेवंता मला घाईघाईने ओढत एका निर्जन स्थळी घेऊन आली. तिथे कोणीच येत जात नव्हतं. मी खूप घाबरली होती. शेवंताने मला पाणी दिलं. तिने मला सांगितलं की मी फोन करून सांगितलं होतं की कीर्तीचं भूत मला रूममध्ये दिसलं आहे. तिचा आत्मा घरामध्ये फिरत आहे. हे ऐकून सर्व लोक घाबरले आणि ते पळू लागले. मी आता थोडी भानावर आली होती. शेवंता मला एका झोपडीमध्ये घेऊन आली होती, जिथे तिने माझ्या मुलीला म्हणजेच कीर्तीला ठेवलं होतं. मी शेवंताच्या पायावर पडली, कारण तिने माझा आणि माझ्या मुलीचा जीव वाचवला होता. मी शेवंताला म्हटलं की मला लवकरात लवकर सत्य काय आहे ते सांग. हे लोक माझ्या मुलीला का मारत होते? नंतर शेवंताने मला सांगितलं की जेव्हा कीर्तीची सासू कीर्तीला घेऊन गावी आली होती, तेव्हापासून मी बघत होती की कीर्तीची सासू तिला रोज रात्री दुधामध्ये काहीतरी मिसळून देते. मी एके दिवशी याबद्दल तिच्या सासूला विचारलं, परंतु तिची सासू माझ्यावर खूप रागावली आणि मला म्हणाली की हे दूध तर मी कीर्तीला तिच्या तब्येतीसाठी आणि बाळासाठी देत आहे, कारण हे पावडर खूपच आरोग्यवर्धक आहे. हे पिल्यामुळे कीर्तीच्या पोटी खूप गोंडस मूल जन्माला येईल. मी गप्प बसले, परंतु हळूहळू कीर्तीची तब्येत खराब होऊ लागली होती आणि तिने तिच्या मुलाला गमावलं, म्हणजे तिचा गर्भपात झाला. मला आता कळून चुकलं होतं की नक्कीच काहीतरी काळबेरा आहे. ती कोणती आरोग्यवर्धक पावडर नसून ती पावडर कीर्तीला अशक्त बनवत होती आणि नुकसान पोहोचत होती. जेव्हा कीर्तीचा गर्भपात झाला तेव्हा सुद्धा कीर्तीची सासू गप्प बसली नाही. गर्भपात झाल्यानंतर सुद्धा कीर्तीची सासू कीर्तीला ते दूध प्यायला देऊ लागली. मला कीर्तीच्या सासूवर संशय येऊ लागला होता. मला कळून चुकलं होतं की कीर्तीच्या सासूला कीर्तीला जीवानिशी मारायचा आहे. त्यामुळे मी एका माझ्या ओळखीच्या बाईकडून
एक विषारी जडीबुटी घेतली. ही जडीबुटी माणसाचं शरीर थंड आणि निळं पाडतं. बघणाऱ्या लोकांना असं वाटतं की ती व्यक्ती मेली आहे, परंतु त्या व्यक्तीवर उपचार केल्यानंतर त्याला वाचवू शकतो. कीर्तीचा जीव वाचवण्यासाठी मी कीर्तीला ही विषारी जडीबुटी दिली होती आणि ही खाताच काही वेळाने कीर्तीचं शरीर निळं पडलं आणि सर्व अंग थंड पडलं आणि काही वेळासाठी कीर्तीचं हृदय सुद्धा बंद पडलं होतं. कीर्तीच्या सासूला वाटलं की तिचं काम झालं आहे आणि आता कीर्ती हे जग सोडून गेली आहे. ही सर्व कहाणी ऐकून शवंता गप्प बसली. शवंताची ही सांगितलेली कहाणी ऐकून माझ्या तळपायाची मुंगी मस्तकात गेली होती. माझ्या मुलीशी त्या लोकांची काय दुश्मनी होती? हे लोक माझ्या मुलीला जीवानीशी का मारत होते? मला काहीच समजत नव्हतं. 8 दिवस शवंता माझ्या मुलीवर उपचार करत होती. तिला रोज आयुर्वेदिक जडीबुटी उगाळून पाजत होती. जेव्हा कीर्ती पूर्णपणे बरी झाली तेव्हा मी रात्रीच्या अंधारात तिला घेऊन माझ्या घरी गेली. मी अजून सुद्धा तिला लपवूनच ठेवलं होतं. मी कोणालाच सांगितलं नव्हतं की माझी मुलगी जिवंत आहे. मी थंड डोक्याने विचार करत होती की आता मला पुढे कोणतं पाऊल उचलायचं आहे. मी कीर्तीला सर्व काही सांगितलं. तिला तर या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता. ती कितीतरी वेळ माझ्या कुशीत शिरून रडत होती. ती सांगू लागली की आई, माझी सासू तर माझ्यासोबत कधीच वाईट वागली नव्हती. ती तर नेहमी माझ्यावर मुलीसारखंच प्रेम करत होती. पण हळूहळू माझी तब्येत खराब होऊ लागली होती. मी तर माझं मूल सुद्धा गमावलं. अशा अवस्थेत माझ्या सासूने माझी खूप साथ दिली. पण मला काय माहीत होतं की जे दूध मी अमृत समजून पित होती तेच दूध माझ्या मृत्यूचे कारण बनणार होतं. मी सुनीलवर मनापासून प्रेम केलं होतं. सुनील सुद्धा माझ्यावर खूप प्रेम करत होते. पण आई, मला वाटत आहे या सगळ्यामध्ये सुनील सामील नसावेत. मला तर वाटत आहे की सुनील माझ्यावर अजून सुद्धा प्रेम करतात. सुनीलला फोन करायला पाहिजे. परंतु मी कीर्तीला हे सर्व करण्यापासून थांबवलं. मला पूर्णपणे खात्री नव्हती की सुनील कीर्तीवर अजून सुद्धा प्रेम करतो. असंही होऊ शकतं की या सर्वांमध्ये सुनील सुद्धा सामील असू शकतो. या सगळ्यामध्ये त्याचाही काही ना काही हात असू शकतो. एके दिवशी मी मार्केटमध्ये गेली होती. तेव्हा मी असं काही बघितलं की मी पार हादरून गेली होती. मी सुनीलला एका मुलीच्या हातात हात घालून फिरताना पाहिलं होतं. तो खूप खुश दिसत होता. कीर्तीच्या मृत्यूचं दुःख त्याच्या चेहऱ्यावर कुठेच दिसत नव्हतं. सुनीलचं हे रूप बघून मला कळायला वेळ लागला नाही की या सगळ्यांमध्ये सुनील सुद्धा सामील होता. आता मी गप्प बसणार नव्हती. त्या लोकांना मला असं मोकळं सोडायचंच नव्हतं. या लोकांनी माझ्या मुलीचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता. मी लगेच पोलीस स्टेशनला गेली आणि सर्व हकीकत पोलिसांना सांगितली. पोलिसांनी लगेच त्यांच्या विरोधात ॲक्शन घेतली आणि मी पोलिसांसोबत सुनीलच्या गावी पोहोचली. तेव्हा मला पोलिसांसोबत बघून सुनील आणि त्याची आई खूप घाबरली. पण लगेच त्यांनी स्वतःला सावरलं. जेव्हा पोलिसांनी सर्व केस त्यांच्यासमोर उलगडली तेव्हा सुनील आणि त्याच्या आईने हे सत्य आहे मानायला नकार दिला. ती तर म्हणू लागली की मी तर माझ्या सुनीवर खूप प्रेम करत होती. मी तिची खूप काळजी घेत होती. तिचा मृत्यू तर नैसर्गिक रीतीने झाला आहे. आम्ही तिच्यासोबत काहीच वाईट केलं नाही आणि गावातील लोक सुद्धा साक्षीदार आहेत. गावातील लोक सुद्धा म्हणत होते की सुनीलचा परिवार खूप चांगला आहे. ते गावातल्या लोकांची खूप मदत करतात. ते कोणाचा जीव घेऊ शकत नाही. परंतु पोलिसांनी कोणावरच विश्वास ठेवला नाही आणि पूर्ण घराची झडती घेतली. आणि त्यानंतर कीर्तीच्या सासूच्या रूममध्ये ते औषध मिळालं. जे औषध कीर्तीची सासू कीर्तीला रोज दुधामध्ये प्यायला देत होती. ते औषध सासूने अजून सुद्धा फेकून दिलं नव्हतं. कदाचित तिला विश्वास होता की तिला विचारायला कोणीच येणार नाही. पोलीस त्या दोघांना घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि तिथे पोलिसांनी त्यांच्याकडून सर्व काही सत्य जाणून घेतलं. कीर्तीच्या सासूने हे स्वीकारलं की तिने कीर्ती आणि तिच्या होणाऱ्या बाळाचा जीव घेतला आहे आणि हे सर्व तिच्या प्लॅनचा एक भाग होता. जेव्हा सुनीलच्या आईने पूर्ण सत्य पोलिसांना सांगितलं, कीर्तीच्या सासूच्या तोंडून ते सत्य ऐकून माझ्या अंगावर सरकन काटाच उभा राहिला. 20 वर्षापूर्वीची जखम पुन्हा ताजी झाली. सुनीलच्या आईने सांगितलं की 20 वर्षापूर्वी जेव्हा तुझं माझ्या भावासोबत लग्न जमलं होतं तेव्हा आम्ही सर्वजण खूप खुश होतो. खूप मुश्किलने आमचा भाऊ लग्नाला तयार झाला होता. तो आमचा एकुलता एक भाऊ होता आणि त्याच्या आनंदातच आमचा आनंद होता. माझ्या भावाने तुला कुठेतरी पाहिलं होतं. तो तुझ्या प्रेमात पूर्ण वेडा झाला होता. त्याने सांगितलं होतं की लग्न करेन तर त्याच मुलीशी करेल, नाहीतर मी लग्न करणार नाही.
आणि त्यानंतर माझ्या भावासोबत तुझं लग्न जमलं. माझा भाऊ रात्रभर तुझ्याबद्दलच बोलायचा, पण तू मात्र माझ्या भावाला जराही भाव देत नव्हतीस. तू सतत त्याच्याकडे दुर्लक्ष करायचीस. जेव्हा माझ्या भावाने तुझ्या बोटात अंगठी घालून तुझ्या हाताचं चुंबन घेतलं होतं, तेव्हा तू माझ्या भावाला एक जोरदार कानाखाली दिली होतीस आणि म्हणाली होतीस की तू माझ्या भावाचा तिरस्कार करतेस आणि तू दुसऱ्याच कोणातरी मुलावर प्रेम करतेस. तुला माझ्या भावासोबत लग्न करायचं नव्हतं. माझ्या भावाला खूप मोठा धक्का बसला आणि त्याने आत्महत्या केली. आम्हा बहिणींना हा धक्का सहन झाला नाही. मी आणि कमलाने त्याच वेळी ठरवलं की आपण आपल्या भावाचा बदला नक्कीच घेऊ. तू तर पळून जाऊन तुझ्या प्रियकरासोबत लग्न केलं होतंस, मात्र माझा भाऊ हे जग सोडून कायमचा निघून गेला होता. आम्ही आमच्या एकुलत्या एका भावाचं दुःख विसरू शकत नव्हतो. माझी म्हातारी आई सुद्धा माझ्या भावाच्या दुःखाने हे जग सोडून गेली. आणि तुझ्या लग्नानंतर तुझ्या नवऱ्याचा जो ॲक्सिडेंट झाला होता, तो ॲक्सिडेंट नसून तो एक जाणून बुजून केलेला प्लॅन होता. तुझ्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर सुद्धा आमच्या जीवाला चैन पडत नव्हती. आम्हाला तर तुला एक एक क्षण तडपताना बघायचं होतं. तुझ्याकडे तुझी एकुलती एक मुलगी जे तुझं सर्वस्व होती, तिला तुझ्यापासून आम्हाला तिला हिरावून घ्यायचं होतं. त्यामुळे कमलाने तुझ्या मुलीचं लग्न माझ्या मुलासोबत केलं आणि तेव्हापासून मी तुझ्या मुलीचा बदला घेऊ लागली. जेव्हा कीर्तीची सासू हे सांगत होती, तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. मी माझ्या नवऱ्याचा चेहरा आठवून हमसून हमसून रडू लागली. तेवढ्या शेवंत माझ्या मुलीला म्हणजेच कीर्तीला घेऊन आली. कीर्तीला जिवंत बघून सगळेजण तिच्याकडे बघू लागले. मी सर्व हकीकत पोलिसांना सांगितली की मी कशा प्रकारे माझ्या मुलीचा जीव वाचवला. आता दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं होतं. पोलिसांनी त्या लोकांना जेल बंद केलं आणि त्यांच्यावर खूप कडक कारवाई केली. काही दिवसानंतर मी कीर्ती आणि सुनीलचा घटस्फोट करून घेतला. गुन्हेगारांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळाली होती आणि माझी मुलगी सुद्धा त्यांच्या तावडीतून सुखरूप बाहेर पडली होती. परंतु माझा निर्दोष नवरा, काहीही गुन्हा नसताना त्यांना या जीवनाला मुकावं लागलं होतं. हे दुःख मला मधल्या मध्ये बोचत होतं, परंतु मी स्वतःला सावरलं. कारण जर मी या गोष्टीचं दुःख करत बसली असती तर मग कीर्तीला कोण सांभाळलं असतं. कीर्तीचं सुद्धा आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं. तिचं सर्व काही हिरावून घेण्यात आलं होतं. कीर्तीनं मनापासून सुनीलवर प्रेम केलं होतं आणि जेव्हा व्यक्तीचं मन तुटतं तेव्हा त्या व्यक्तीची खूप वाईट अवस्था होते. कीर्ती आतमधून पूर्ण कोलमडून गेली होती. मी सतत कीर्तीची काळजी घेऊ लागली होती. कीर्ती हळूहळू या दुःखातून बाहेर पडू लागली होती. मी आता एक नोकरी करू लागली होती. आता आमच्या दोघी मायलेकींचं जीवन पूर्ववत होऊ लागलं होतं. मी आता कीर्तीला दुसऱ्या लग्नाविषयी बोलू लागली होती, परंतु कीर्ती माझं काहीच ऐकत नव्हती. मी तर या दिवसाची वाट बघत आहे की कीर्तीने माझं म्हणणं ऐकावं आणि तिने तिचा सुखी संसार करावा. पण यावेळेस मी ठरवलं आहे की भलेही मुलगा श्रीमंत नसेल, पण तो माझ्या मुलीवर मनापासून प्रेम करणारा असावा. तुम्ही सर्वजण सुद्धा प्रार्थना करा की माझ्या मुलीला मनापासून प्रेम करणारा नवरा मिळावा. मित्रांनो, तुम्हाला या कथेबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. पुन्हा भेटू नवीन कथेसह. धन्यवाद.